श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी माझ्या घरी हळदी कुंकू ठेवला आहे. आता सर्व महिला येतील हळदी कुंकूसाठी. चला तर मग आपण हा हळदी कुंकूचा प्रोग्राम कसा होतो आहे तो बघूया. तर आज माझ्या घरी मी हळदी कुंकू ठेवलेला आहे. तर आता सगळ्या सोसायटीतील महिला येतील हळदी कुंकूला. तर ती हळदी कुंकूची तयारी बघा मी कशी केली आहे. तर ती इथे हळदी कुंकूची तयारी केलेली आहे. आता थोड्याच वेळात सर्व महिला येतील हळदी कुंकूला. तर आता थोड्याच वेळात सर्व महिला येतील हळदी कुंकूसाठी. चला हळदी कुंकवाच्या समारंभाला सुरुवात करूया. तर मी दरवर्षी हळदी कुंकू करते आणि माझ्या ओळखीतल्या सर्व माझ्या मैत्रिणींना बोलावते. त्यामागे माझा एकच हेतू असतो. आपण सर्व महिला वर्षाचे 12ही महिने घरातल्या कामात बिझी असतो. कधीच स्वतःसाठी असं आपण वेळ देत नाही किंवा मिळत नाही. मग अशा काही सणानिमित्त, हळदी कुंकवानिमित्त आपण सर्वजणी एकत्र येतो, एकमेकांशी चौकशी करतो, आपली मनं हलकी करतो आणि अशा समारंभासाठी आपण खूप छान तयारी करतो, जशी मी आज केली आहे. त्या निमित्ताने आपण आपल्याकडे लक्ष देतो. नाहीतर खरंच रोजच्या ह्या धावपळीत आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. म्हणून सांगते, अशा समारंभाला ना आवर्जून सगळ्यांना निमंत्रण द्या आणि कोणी बोलावले तर त्यांच्याकडे जा सुद्धा आणि एकमेकांची चौकशी करा. त्यामुळे कसं आपलं मन हलकं होतं, आपल्या 4 ओळखी होतात. आपल्या घरात आपल्या मैत्रिणी आल्या की आपल्याला किती छान वाटतं ना, बरं वाटतं. तसं नक्की तुम्ही आमंत्रण द्या हळदी कुंकवाचं. तर अशा प्रकारे माझ्या घरातला हळदी कुंकू झालेला आहे. सर्व माझ्या मैत्रिणी येऊन गेल्या. खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप मजेत गेला, कारण सगळ्याजणी आल्या, बसल्या, गप्पा मारल्या. खूप असं बरं वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.